नमस्कार, आपले स्वागत आहे वैशाली स्पाइसेस अँड स्वीट्समध्ये। आज आपण बनाना वेपर्स म्हणजेच केळाचे चिप्स कसे बनवायचे ते बघणार आहोत। हे वेपर्स आपण घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि याला आपण महिनाभर स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो आणि जेव्हा खाण्याची इच्छा आहे तेव्हा आपण खाऊ शकतो। तुम्ही बघू शकता आपले वेपर्स किती क्रंची आणि कुरकुरीत झाले आहेत। चला तर मग आपण वेपर्स कसे बनवायचे ते बघूया। इथे मी कच्ची केळी घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे मी केळांचा घड घेतलेला आहे कारण मला मोठ्या प्रमाणात केळाचे वेपर्स बनवायचे आहेत। या प्रकारे तुम्ही कच्ची हिरवी केळी घ्या। आपण याला घडापासून वेगळं केलेली केळी आहे। आता ह्या केळीला आपल्याला वरच्या आणि खालची साइड कट करून घ्यायची आहे आणि याला चाकूच्या साहाय्याने अशा रेषा मारल्यामुळे आपल्याला केळाच्या वरची लेयर काढण्यास मदत होते। अलगदपणे असा केळाची वरची लेयर आपली निघते आणि थोडीफार साल राहिली असेल तर चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे काढून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला साली काढून घ्यायच्या आहेत। केळाच्या साली काढताना आपले हात काळे पडतात, त्यामुळे तुम्ही थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताला, नंतर साली काढायच्या। आपल्याला ह्या सर्व अशा पाण्यामध्ये टाकायच्यात कारण आपण जास्त प्रमाणात करणार आहोत, त्यामुळे ते काळे पडणार नाही पाणी टाकल्यामुळे। इथे मी तेल तापायला ठेवले। आपलं तेल चांगल्या प्रकारे तापलं गेलं आहे। आपण आलूचे वेपर्स ज्या खिसणीने खिसतो त्याच खिसणीने आपल्याला केळीचे हे वेपर्स बनवायचे आहेत। आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत ते। तुम्ही तळते वेळेस लक्षात येत असेल याच्यामध्ये बबल्स दिसत आहेत। आपल्याला हे तोपर्यंत तळायचे आहेत जोपर्यंत त्याचे बबल्स संपत नाही। तुम्हाला तळते वेळेस लक्षात येऊन जाईल की आपले चिप्स तळले गेले आहेत। तेल आपलं चांगलं तापलेलं पाहिजे। या प्रकारे आपण तळून घ्यायचे आहेत। चिप्स हे आपल्याला हलकेसे गोल्डन होईपर्यंत तळायचे आहेत। चिप्स तळायला 3 ते 4 मिनिट लागतात। केळाचे चिप्स अगोदर जर खिसून ठेवले तर ती एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते आणि ते तळायलाही अवघड जातात, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट तेलामध्येच केळाचे चिप्स तळायचे आहेत। जेव्हा झाऱ्याच्या साहाय्याने चिप्स काढतो तर आपण झारा असा वाकडा करून घ्यायचा, त्यामुळे जास्तीचं तेल आहे ते निघून जाईल आपलं। आणि झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला अशा प्रकारे तेल निथळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपले चिप्स किती छान तळले गेले आहेत। क्रंची आणि कुरकुरीत असे आपले चिप्स तयार झाले आहेत। आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया। तुम्ही जर उपवासासाठी याचा वापर करत असाल तर सेंधी मिठाचा वापर करा। त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं तिखट घालून घेऊया। तिखट आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त आपण घालू शकतो। आता याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। याला तुम्ही हवाबंद भरणीमध्ये स्टोअर करून ठेवा, त्यामुळे त्याचा क्रंचनेसपणा तसाच राहतो। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा।